राजापुराचं हे पुण्य म्हणावं लागेल की स्वतः गंगा आपल्या राजापुरात येते। छत्रपती शिवरायांनी इथे भेट दिली हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे। पण आपल्याला आपल्या राजापुरातील जवळ असलेल्या हे ठिकाणाची माहिती मिळेल। आपला राजापूरचा ब्रिज पण इकडून दिसतो। नमस्कार मंडळी, तर आता मी आहे आपल्या राजापूरच्या गंगा तीर्थ फाट्यावरती आहोत आम्ही। तर माझ्यासोबत प्रेम आहे आणि ऋषी आहे। तर आता हे बघा पाहू शकता इथे गंगा तीर्थ फाट्यावर आहे, इथे स्टॉपवरती आहे। तर आता आम्ही जाणार आहोत राजापूरची आपली सुप्रसिद्ध गंगा, तर तिथे आता भेट देणार आहे। तर आम्ही कॉलेजमार्फत जाणार आहे। तर आता जैतापूर एसटीने मुलं येतील, मॅडम घेऊन जाणार आहेत आम्हाला। तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा। आता आम्ही निघतो आहे, त्याच्यात सही वगैरे करतो आहे, कॉलेजच्या कामकाजासाठी सही वगैरे लागते। सांगू आता येईल। तर आता आपले मेस्त्री सर पण आले आहेत, तर आता आपल्याला घेऊन जातील खाली, सर्व माहिती वगैरे देतील। तर मंडळी आम्ही चालत चाललो आहे आणि आता अशी फिलिंग वाटते आहे की जेव्हा मी लहान असताना मराठी शाळेत असताना जेव्हा वनभोजनाला जायचो ना, तशी फिलिंग वाटते एकदम। पाहू शकता तशीच चालले सर्व सगळे ग्रुपने। ग्रुप कुठचे कमीच मुलं आहेत। डोंगरामधल्या घरांची तुम्ही रचना पाहू शकता, एकदम जवळजवळ घरं आहेत आणि असं वाटतं की एकाच्या वरती एक एक घर असं बांधलेलं असं वाटतं। एकदम जंगलांच्या मधून जाणारी वाट आहे, तर मला तर भीती पण वाटते। होऊ शकता कसं आहे जंगल एकदम दोन्ही बाजूला। आपला राजापूरचा ब्रिज पण इकडून दिसतो, एकदम पाहू शकता कसं मस्त वाटतं। अरे खालीच जाऊचं वाटतं, चल लागतं। आम्हाला वाट नाही माहिती आहे, इकडून आम्ही कधी आलेलो नाही, तरी पण जातो घेऊन। आम्हीच पुढे आहे सर्वांच्या। आम्ही चुकलो तर पूर्ण सगळे पब्लिक पार्टची सगळी चुकल, आमच्यासोबत जंगलात येतील। मधून वर कच्चा रोड बिंड आहे ना, ही जायची आपण खाली जायचो। नाही कच्चा रोड नाही, हाच रोड आहे, बरोबर जातो आम्ही तसं, मला तर वाटतं असं। कारण अरे मुरझाए हुए फुल तरी कशासाठी लावले असतील? बिचाऱ्यांना झाडांना पाणी नाही लावलं, झाडांना जिवंत झाडं तोडून त्यांना ह्याच्यात घुसवलंय। पाणी कधी घालणार झाडांना, काय समजत नाही। आजची लोक काय करतील काय त्याचं पत्तच नाही। चला तर पुढे होऊया। वाटेतून भीती पण वाटते जाताना थोडी, पण मजा पण खूप येते, कारण असं वाटतं की आपण म्हणजे असं जंगलच एक्सप्लोअर करतो आहे असं वाटतं। आणि बाजूला पक्ष्यांचा आवाज वगैरे, पक्ष्यांचा चिवचिवाट, तसेच पक्षी पण आलं माहिती आहे, खाली चाललंय नाही बरोबर आलं येऊन गेलोय। अरे हे काय उन्हाळ्याची सोडेवाडी, बरोबर आला होता इथं मी आलेलो शूटला, मस्त आहे हळदीच्या इथे वर होतं शूट माझं, इथे येऊन गेलोय मी। आता काय करायचं, इथून खाली हा खालचा रोड आहे, इथून राईट मारायला लागेल आपल्याला, बरोबर वर जायचंय। ए दिदे गंगेकडे कुठून जातात? बरोबर सांगतो काय बाबा, आपल्या खालच्या रोडने चालत जायला। हा मग परत वरून खाली। थँक्यू। हा राजापूरची गंगा, सुप्रसिद्ध गंगा। तर आता आपण जाऊन तिथे वाचूया जरा काय ते सर्व लगेच जमा केलं लगेच। पोरांना हे करशील, बिघडवशील पोरांका, हे पोरांका बिघडवशील। चल आपण वाचूया। फ्यूचर है अपना, उनको ब्राइट बनाना हमारी जिम्मेदारी है। तर आम्ही जरा वाचून घेतोय सर्व। खाऊ बिक देणार ती की असाच फिरो आणला खाईल तिथे जाईल आपला आकाश जोशी, जिथे खाना तिथे आम्हाला आणा। इथे आलो आहे, ते बोर्ड पण तुम्ही पाहू शकता आणि सर्व मुलं पण आले आहेत। दिस इज मॅडम ब्रदर, लुक ॲट हिम। येथील इमारतीचे बांधकाम केल्याची माहिती काही ग्रंथांमध्ये आहे, अर्धाच आहे। इथे गणपती बसतो पोलिसांचा, ती सगळी इमारत आहे, ती सगळी महाराजांची। आणि राजापुरातल्या ज्या सर्व दुकान आहेत त्या वखारी आहेत, म्हणजे हा इतिहास आणि तो इतिहास सगळा मिळता जुळता आहे। आणि हा आपल्याला अभ्यास इथे येऊन करायचा आहे। म्हणजे आपण याआधी हॉटेलला भेट दिली, तिथे आपण हॉटेलची माहिती घेतली आणि टूर
टुरिस्ट हे तीर्थक्षेत्राला देखील जातात, त्यामुळे आपण या तीर्थक्षेत्राला भेट देतो जेणेकरून आपल्याला आपल्या राजापुरातील जवळ असलेल्या हे ठिकाणाची माहिती मिळेल. जर तुम्ही टूर गाईड झाले तर तुम्हाला हीच गोष्ट लोकांना समजावून सांगायला लागते. छत्रपती शिवरायांनी इथे भेट दिली हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. दुसऱ्यांकडनं ताब्यात घेतलं, इथे भेट दिली, त्यानंतर इथे हे या क्षेत्राचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का? उन्हाळ्यामध्ये सर्व झरे आटतात आणि हा उन्हाळ्याच्या टप्प्यात सुरू होतो. हे या झऱ्याचं वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा जी काही पुस्तकं आली त्या पुस्तकामध्ये हे वैशिष्ट्य सांगितलेलं आहे राजापूरचं, की उन्हाळ्यामध्ये इथे गंगा अवतीर्ण होते. आणि या व्यवस्थेशी आपल्या कॉलेजचं नातं असं की कॉलेजचा जो अंक निघतो इथे राजापूर गंगा म्हणतात आणि आपल्या कॉलेजचा जो अंक निघतो वार्षिक अंक त्याला रयत गंगा म्हणतात. या गंगेवरून तो गंगा शब्द आपण उचललेला आहे, राजापूर गंगा, आणि म्हणून राजापूर कॉलेजच्या अंकाचं नाव रयत गंगा असं आपण ठेवलेलं आहे. तर कुठेही तुम्ही बाहेर गेले राजापूर म्हटलं तर पहिला प्रश्न विचारतात, गंगा आली का, गंगा बघितलाय का? तर हे गंगेचं इथलं वैशिष्ट्य आहे. आणि खाली जे काही स्पॉट आपल्याला माहिती आहे तो स्पॉट गरम पाण्याची कुंड आहेत उन्हाळ्याची, उबदारपणा, तर ते उबदार पाणी लागते म्हणून ते गावाचं नाव कदाचित उन्हाळे आलं असेल. आणि या दोन्ही क्षेत्राचं असं वैशिष्ट्य करून इथे चांगलं मार्केटिंग, चांगलं पर्यटन बहरू शकते. पर्यटन क्षेत्रामध्ये तुम्हाला उभं राहायचं असेल, टुरिस्ट ट्रॅव्हलिंगसारखे वेगवेगळे तुम्हाला पुढचे व्यवसाय सुरू करायचे असतील, हॉटेलिंग सुरू करायचं असेल तर हे एक तुम्हाला मार्गदर्शन आहे की या दिशेने पुढे जायचं आहे. तुमच्याकडे एवढ्या भागामध्ये समुद्रकिनारा आहे, एवढ्या भागामध्ये निसर्ग पर्यावरण आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले अनेक गडकिल्ले, समुद्रदुर्ग, विजयदुर्गसारखे दुर्ग, रत्नदुर्गसारखे दुर्ग तुमच्या जिल्ह्याला लागून जिल्ह्यामध्ये आहेत. याचं मार्केटिंग केलं तर चांगल्या प्रकारे पुढच्या काळामध्ये पैसे उभे राहू शकतात आणि इथून उभा राहिलेला माणूस पुढे आणखीन मोठा होऊ शकतो. तुम्हाला माहीत नसेल पण राजा राणी ट्रॅव्हल्स आणि केसरी ट्रॅव्हल्स हे आमचे गावल आहेत. 350 ते 500 कोटी त्यांचा एकेकाचा धंदा आहे. लहान माणसांपासून उभे राहिलेले, लहान व्यवसायापासून सुरू झालेले हे व्यवसाय आज 500 करोडचे व्यवसाय करतात. छोट्या प्रदेशामध्ये टुरिस्ट आयोजन करणारे हे लोक परदेशाच्या वेगवेगळ्या टूर्स आयोजित करतात. मथाणे म्हणून गाव आहे सफाळ्याजवळ, त्या गावचे केसरी पाटील होते म्हणून त्यांनी केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स केलं. त्यांच्या सुनबाईने वेगळं ट्रॅव्हलिंग सुरू केलं. मग राजा राणी ट्रॅव्हल्स, केसरी ट्रॅव्हल्स आणि त्यांचाच अजून एक तिसरा व्यवसाय सुरू केला त्यांनी. तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या व्यवसायाला 1000 कोटीचं एक एक माणूस उलाढाल करतो, ते एवढी मोठी उलाढाल होते. या क्षेत्राकडे आपली लोकं जावी, नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा व्हावा आपला माणूस, या उद्देशाने ही व्यवस्था, हे एक गाईडलाईन आहे. आपल्या मुलांना फक्त अभ्यासाचं ज्ञान नाही तर प्रॅक्टिकली ज्ञान मिळालं पाहिजे. तुम्हाला वाटते की हे एक छोटा स्पॉट आहे, अरे छोटा स्पॉट नाही मिळत, या स्पॉटमधून शिकायचं आहे, काय सांगायचं, काय समजून सांगायचं, कसं पुढे जायचं ते. इथला निसर्ग बघा ना, हा निसर्ग किती सुंदर आहे. म्हणजे शिवाचं एक तीर्थ शंकराचं आहे असं नाही, तर हे सर्व शिवतीर्थच आहे. हा डोंगर हे शिवाचं प्रतीक रूप आहे, तिकडे फक्त एक प्रतीक आहे. डोंगरावरून वाहणारे झरे, नद्या, नाले हे सगळं बघणं, तो एकदम हिरवगार हे सर्व बघणं, हे कुठे राहिलं नाही आता हिरवगार एवढं. मुंबईला सगळं उघडं बोडकं झालेलं आहे, जंगल सिमेंटचं झालेलं आहे. एवढा निसर्ग सुंदर दिसणं वर्षभरात लोकांना होत नाही. हा निसर्ग बघून लोकांना आनंद वाटतो, मग ते तीर्थक्षेत्र एक प्रतिकात्मक राहते. पण या सगळ्याचं मार्केटिंग करता येऊ शकते, चांगल्या प्रकारे पैसा उभा राहू शकतो. गोवा राज्याने या पद्धतीने पाऊल पुढे टाकलेलं आहे. पर्यटनात ते किती पुढे गेले. आपल्याकडे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ऑलरेडी आता पुढे आहेतच, पण तुमच्यासारखे नवीन युवक या क्षेत्रामध्ये पुढे आले तर या क्षेत्राला स्वतःलाही पुढे घेऊन जातील आणि आजूबाजूच्या पर्यावरणाला आणि आजूबाजूच्या शहराला देखील त्यामुळे चांगले दिवस येतील. त्यासाठी हा एक आपल्यासाठी धडा आहे. तर आता आम्ही इथे आतमध्ये आलो आहे, तर हे पाहू शकतो सर्व मंडळी. मला
येते इथे इथून इथे थोडं थोडं पाणी येते. इथे या सगळ्यांनी. हे सिलेंडर घे गंगाचा. काय जवळ या. कुंड पण दिसली पाहिजे हा सगळी. शुद्धीकरण करायचं असेल तर अंगावर शिंपडू शकता, काही असं काही नाहीये. हो म्हणजे खरंच आहे. इथे म्हणतात काशीची गंगा आहे जी ती म्हातारी झाल्यानंतर लोक मोस्टली कुठे जातात, काशीला जातात आणि तीर्थक्षेत्रांचे जे काही आपल्या महाराष्ट्रात आहेत किंवा महाराष्ट्राबाहेर आहेत तिथे दर्शन घेतात. पण राजापुराचं हे पुण्य म्हणावं लागेल की स्वतः गंगा आपल्या राजापुरात येते. काशीची गंगा इथे म्हटली जाते. सो ज्यांना कोणाला पाणी घ्यायचं ओके पूजा करतात ह्या गंगेची घरी. काही काही जण करत असतील, काही जण नाही करत असतील, पण ही पवित्र गंगा आहे. ओके तर हे मूळ गंगा तुम्हाला दुसरी गोष्ट कदाचित माहिती नसेल, पण जिकडनं गंगेचा किंवा कोणत्याही नदीचा झरा बाहेर पडतो तिकडचं पाणी एकदम प्युअर असते. तुम्ही ती गोष्ट ऐकलंय का? रिलायन्सवाल्यांची जी अंबानीची मिसेस आहे ती 1000 रुपये लिटर पाणी पिते, 2000 रुपये लिटर पाणी पिते. ऐकलंय का ही गोष्ट? ते पाणी जे अल्काईल पाणी असते ना, पचायला सोपं, आरोग्यदायी, उपयुक्त, ते हे पाणीचा दर्जा तो असतो. या पद्धतीचं पाणी प्रोसेस करून ते बनवतात आणि त्याची किंमत तेवढी असते. पण गंगेच्या झऱ्याचं पाणी किंवा कोणत्याही नदीच्या निघणाऱ्या झऱ्याचं तात्काळ घेतलेलं पाणी हे आरोग्याला उपयुक्त, दीर्घायुष्य देणारं आणि आपल्याला तारुण्य देणारं असतं. तर हे ह्याचं वैशिष्ट्य आहे. आपल्या जवळ आहे तर आपल्याला लक्ष नाही. लोक पोस्ट, इंडियन पोस्ट आणि त्यांनी व्यापार सुरू केलेला आहे. जी गंगा जिकडनं येते ना तिकडचं पाणी भरायचं नाही यायचं, पण प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये पाणी प्लॅस्टिक खेचून येते जास्त दिवस झाल्यावरती. आपल्याला ताजं आणि फ्रेश पाण्याची व्हॅल्यू कळत नाही. इथून पुढे जी युद्ध होणार आहे ती पाण्यासाठी आणि फ्रेश पाण्यासाठी होणार आहे असं भाकीत केलेलं आहे. हे पाण्याचं वैशिष्ट्य आहे, त्याची ती व्हॅल्यू आहे. शुद्ध, आरोग्यदायी, तारुण्य देणारं, दीर्घायुष्य देणारं पाणी म्हणून त्याचं वैशिष्ट्य आहे. गाय तुम्ही माझी पाप धुवून येतो. तर आम्ही पण आता जरा पाणी शिंपडून घेतो तर आपल्या गंगेचं. घेऊन जातात बॉटल. घेऊन जातात. बॉटल नाही आता नेलं असतं. तुला न्यायचं आहे का? तुला न्यायचं आहे घरी? कोणाला पाहिजे? अरे अंगावर झाड तर आता प्रेम भाऊ पण आपला पाप धुवून काढतो. सो गाईच आता मी माझी पाप धुवून काढतो. तर मंडळी इथल्या जरा कुंडाची जरा अवस्था जरा बेकार झाली आहे. तर हे पाहू शकता म्हणजे जरा लाद्या वगैरे हा पाहू शकता. तसे जे कुंड पण सध्या पडत चालले आहेत आणि इथे बेंदिलं पण नाही, रानबीन उगवलेलं आहे. हे तर इथे कुंडामध्ये पण रान आहे, तर त्याची योग्य ती दखल घेतली जात नाही असं मला तरी वाटतं आहे. तर इकडे वरती पण पाहू शकता हे बांधकाम वगैरे, पत्रे वगैरे. इथल्या जर गंगा तीर्थाची जर सरकारने दखल घेतली तर राजापूरमधील एक महत्त्वाचं एक पर्यटन क्षेत्र म्हणून भविष्यात होऊ शकतं अशी माझी तरी अशी खात्री आहे. आणि याच्या म्हणजे मताला मी सहमत आहे. मी नाही प्रेम बघितलेलं, तू बघितलं, मी नाही बघितलं. तर पुरुषांना इथे चेंज करण्यासाठी हा चेंजिंग रूम आहे. तर इथे पाहू शकता इथे वरती पुरुषांना चेंजिंग रूममध्ये वरती छप्परच नाही आणि तिथे दरवाजा नाही. तर त्याला आपण पाहून येऊया कसं आहे येथील. कसं. चला मग जाऊन येऊया, बघूया पुरुषांचा चेंजिंग रूम कसा आहे. मी पुरुषांच्या चेंजिंग रूम जवळ आलेलो आहोत. तर हे पाहू शकता येथील अवस्था एवढी चांगली असून हा पत्रा बघा. पहिली गोष्ट हां, तर सार्वजनिक ठिकाणी विशाल प्रणाली हे असे कोण लिहिलं गेलं आहे हे चुकीचं आहे. तर मला तरी वाटतं गंगा तीर्थ अशा ठिकाणी असं काही लिहू नये. दरवाजा दिलेला आहे, पण दरवाजा हा पूर्वीचा कारागृह आहे. नाही कारागृह इथे दरवाजा दिलेला आहे, पण दरवाजा असा आहे की पाहू शकता बाहेरून पण दिसतं आतलं. हे बघा आम्हाला काय भेटलं सार्वजनिक स्थळामध्ये. टँगो पंच सील पॅक. ओ माय गॉड. अजून जेम. त्या ठिकाणी अशा गोष्टी करू नये. या आपल्या स्थळाला, पर्यटन स्थळाला हानी पोहोचवणाऱ्या आहेत.
तर आणि हे आमचं बांधकाम चालू होतं पण शासनाने पैसे पाठवल्या नसल्यामुळे हे बांधकाम हे सिमेंटच्या पोतनाचे दगड होऊन बसलेत. पाहू शकता पुरुष असल्या कारण स्त्रियांच्या चेंजिंग रूम मध्ये जाऊ शकत नाही, तो दाखवू शकत नाही. आम्हाला रिस्पेक्ट आहे मुलींची. तर इथे पर्यटनासाठी इथे लहान मुलांना घेऊन आले आहेत. तर आम्ही जसे आले तसेच हे पण आले आहेत. आपण ह्या होत्यातून जाऊ. नको आपण मेन गेटनेच जाऊया. हो नाही मस्त. आता आम्ही खाली चाललो आहे. पुढे चला. फोटो आहे ना तो आतमध्ये ठेवले नाही मग चालू कधी असतं? हे गंगा येतं तेव्हा चालू आहे. ती कधी येते आता? ही 3 वर्षांनी येईल तेव्हा ही परत ही जाऊन परत येईल तेव्हा. तो आपल्या टी व्हीवर बातमी समजतं आपल्याला. बातमी लागतं ना तेव्हा समजतं. तर मंडळी ही गंगा म्हणजे जेव्हा 3 वर्षाची गंगा येते ती म्हणजे खरी गंगा अशी मानली जाते. आणि आता हल्ली ही दरवर्षी येते. तर पहिल्यांदा 3 वर्षांनी यायची. तर आता आम्ही इथे मंदिराच्या इथे आलो आहोत. मंदिर बंद आहे त्यामुळे काय दाखवू शकत नाही. फोटो काढ फाटण. आता मॅडम आम्हाला भेल घेऊन आल्या आहेत. आता भेल खाते जरा नाश्ता करतो. असं नको देवे डायरेक्ट घरून देवे ना पुढे बोलूया आपण. हा ओके वनभोजन वाईब व्हिडिओ करून तू मिक्स कर. अरे हातान दे भावा, मला माहिती आहे तू हात धुतलाय. प्लीज दे. माझी डिश मी घेतली आणि आम्ही इथे एका जागेला बसतो. मला घेऊन चल इकडे. तर इथे बसतो आम्ही. मस्तपैकी एका बाजूला बसतो, मस्तपैकी खातो. ते आर्यन भाऊ, ऋषी भाऊ हे आमच्या कॉलेजने आले नव्हते. तर हे आले होते इथे आणि त्यांनी आम्हाला दिलं आहे उरलेलं. आम्ही खायला आलेलो, आम्हाला भेटला खायला. आता घरी उरलेलं म्हणते. तर त्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो. रिकाम्या पोटाला भरून टाकलं. शिवलिंग पण आहे इथे. तर इथे आम्ही याला मगाशी विसरलो. तर हे पाहू शकता. दर्शन घेतो आम्ही शिवलिंगाचे. मगाशी आम्हाला शिवलिंग बघायचं राहून गेलं आमच्या हातून, म्हणजे आमच्याकडून. तर आता आम्ही इथे आलोय, भेट दिली आहे. तर तुम्ही बघू शकता शिवाची. तर वनभोजन संपलं आमचं. आता चाललो आम्ही आपापल्या घरी. तर गंगा तीर्थावरची आमची भेट पूर्ण झाली आहे. तर आता आम्ही चाललो राजापूरला, म्हणजे आता घरी जाणार आता. तर कसा वाटला ब्लॉग मग कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या बॅग मध्ये स्टॉक आहे आता. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा गाईज. आणि भेटू मग पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये. तुम्हाला नवीन नवीन ठिकाणं दाखवू आम्ही. तर बाय बाय.